आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे कामदा एकादशी। चैत्र महिन्यातली ही एकादशी आहे। एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सेवा या दिवशी करण्याला फार महत्त्व आहे। आणि बघा, आज एकादशी दिवशी आपल्याला तुळशीसमोर एक वस्तू ठेवायची आहे आणि ती कुठली वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आर्थिक अडचणी येत आहेत, कुठल्याच प्रकारची प्रगती तुमच्या आयुष्यात होत नाही आहे, मुलांची प्रगती होत नाही आहे, पतीची प्रगती होत नाही, स्वतःची होत नाही आहे, तुमचा उद्योग आहे, व्यवसाय आहे, खूप कष्ट करताय तुम्ही सगळे त्यासाठी, पण काही केल्या तुमचा व्यवसाय किंवा उद्योग पुढे जात नाही आहे, किंवा नोकरी आहे, नोकरीमध्ये देखील हवं तसं प्रमोशन मिळत नाही आहे, किंवा कुठल्याच प्रकारची प्रगती होत नाही आहे, तर सगळ्यांनी आज हा उपाय करा। एकादशीचे जे उपाय असतात तर ते बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात। कारण का, एकादशी ही जी तिथी आहे भगवान विष्णूंना समर्पित आहे। आणि भगवान विष्णू जिथे वास करतात, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचे स्मरण केले जाते, आणि एकादशी या तिथीला जेव्हा आपण भगवान विष्णूंचे स्मरण करतो तेव्हा बघा, ती जी सेवा आहे ती भगवान विष्णूंपर्यंत पोचते, आणि भगवान विष्णू नेहमी आपल्या घरामध्ये वास करतात। आणि जिथे भगवान विष्णू आहेत तिथेच माता लक्ष्मी वास करते, त्या घराला सोडून ती कुठेही जात नाही। त्यामुळे बघा, एकादशी दिवशी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे। आणि सगळ्यांना माहीत आहे, तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे, विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुळस म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारासमोर तुळस ही असतेच, आणि कोणाच्या दारासमोर नसेल तर बघा, आजचा दिवस अतिशुभ आहे, तुम्ही तुळशीचं रोप आणा आणि ते तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता। पण बघा, आपल्या अंगणामध्ये तुळस ही पाहिजे। तुळस जी असते अनेक संकटांपासून, अडचणींपासून आपला बचाव करत असते, आणि येणारं संकट आपल्यावर घेत असते। आणि तुळस जी आहे ते आपल्याला संकेत देत असते, जर एखादं संकट येणार आहे, अडचण येणार आहे, तर तुळस जी आहे ती सुकल्यासारखी दिसते, किंवा असे संकेत आपल्याला तुळस देत असते। आणि बघा, एखादी लक्ष्मीकारक गोष्ट जर घडणार असेल तर तसे पण संकेत तुळस जी आहे ते आपल्याला देत असते। अनेक ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या आपल्या घराच्या बाहेर तुळशीमुळे राहतात। आपल्या घरामध्ये तुळस कुठल्याच नकारात्मक शक्तींना येऊ देत नाही। त्यामुळे बघा, तुळस आपल्या अंगणामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि तुळस आपल्या अंगणामध्ये आहे म्हणजेच काय, साक्षात लक्ष्मीचं स्वरूप, साक्षात लक्ष्मी आपल्या अंगणामध्ये आहे, आणि साक्षात लक्ष्मी आपल्या घराचं रक्षण करते आहे असा त्याचा अर्थ असतो। त्यामुळे बघा, सर्वांनी तुळस आपल्या अंगणामध्ये लावायची आहे। आणि लक्षात घ्या, एकादशी तिथी जी आहे ती विष्णूंना समर्पित आहे, आणि या दिवशी तुळशीचे जे उपाय तुम्ही करता ते शुभ फलदायी ठरतात। 100% ते शुभ फळ देणारे उपाय असतात। खूप जास्त याने शुभ फळ आपल्याला मिळत असतात। अनेक प्रकारच्या कामांमधली विघ्न म्हणा ती दूर होतात। मुलांच्या प्रगती थांबलेली आहे, किंवा मुलं अभ्यासात कमी पडत आहेत, त्यांची प्रगती होत नाही आहे, किंवा पतीची प्रगती होत नाही आहे, आपली स्वतःची होत नाही आहे, कुठलेच काम पूर्णत्वाला जात नाही आहे। बघा, पैसा घरामध्ये येतो पण तो खूप लवकर घरामधून बाहेर पण जातो। म्हणजेच काय, लक्ष्मी येते पण ती टिकत नाही। लक्ष्मी ही चंचल आहे। त्यामुळे बघा, जर शुभ उपाय आपण अशा शुभ तिथींना केले तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहते, सुख समृद्धी टिकून राहते। कारण आलेली लक्ष्मी स्थिर राहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। फक्त लक्ष्मी येणं महत्त्वाचं नाही, आलेली लक्ष्मी टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि बघा, हा जो उपाय आहे एकादशीसारख्या शुभ तिथीला केलेला, यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी टिकून राहते, अखंड लक्ष्मीचा वास राहतो। त्यामुळे सर्वांनी आज हा उपाय करा, तुळशीसमोर ही वस्तू ठेवा। फार अवघड काहीही नाही, फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे, तो तुम्हाला करायचा आहे। आणि आज एकादशी दिवशी एक शुभ मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, तो सर्वांनी बोलायचा आहे। हा उपाय तुम्ही व्हिडिओ बघितल्यापासून कधीही करू शकता, काहीही हरकत नाही। अगदी तुम्ही संध्याकाळी 6 नंतर देखील हा उपाय करू शकता। आता बघा, पहिल्यांदा मी सांगते, आज एकादशी आहे, आणि असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंसाठी तुळस
हे एकादशीचं व्रत करत असते. त्यामुळे आज आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही किंवा कुठलाही द्रवपदार्थ अर्पण करायचा नाही. बघा, तुळशीला दूध अर्पण केलं जातं. कच्चं दूध आपण तुळशीला आठवड्यातनं एकदा तरी किमान अर्पण केलं पाहिजे. मग ते तुम्ही गुरुवारी करा, शुक्रवारी करा, चालेल. यामुळे काय होतं तर अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात. दूध हे अमृतासमान मानलं गेलेलं आहे आणि तुळशीला दूध अर्पण करताना शुद्ध गाईचं जे दूध आहे ते अर्पण करावं. पण लक्षात घ्या, आज एकादशी आहे, त्यामुळे एकादशी दिवशी तुळशीला आपल्याला दूध अर्पण करायचं नाही. कारण जेव्हा आपण द्रवपदार्थ तुळशीला अर्पण करतो तेव्हा तुळशीचा जो उपवास असतो किंवा जे एकादशीचं व्रत असतं विष्णूंसाठीचं, तर ते खंडित होतं. त्यामुळे दूध आपल्याला आज अर्पण करायचं नाही. तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी किंवा इतर मंगळवारी करू शकता. पण आज मंगळवार आहे आणि बघा, आज एकादशीचा शुभ दिवस आहे, त्यामुळे दूध अर्पण करू नका. तर कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे तुम्हाला मी सांगते. साधा सोपा उपाय आहे, सगळ्यांनी करा. घरातल्या महिलेने केला तर खूप उत्तम. पण महिलांना काही कारणांमुळे नाही जमलं, मासिक पाळी असेल किंवा आणखीन काही कारणं असतील, तर घरातल्या इतर व्यक्तींनी केला तरी चालेल. तुमच्या मुलीने केला, मुलाने केला हा उपाय, काही हरकत नाही. पतीने केला तरीही चालेल. पण करा, सगळ्यांनी करा. संध्याकाळी 6 नंतर केला तरीही चालेल. तर बघा, आता आपण उपाय बघूया. आता काय करायचं, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. जो तुमचा रोजचा तुळशीचा दिवा असतो तर तो घेतला तरी चालेल, काहीही हरकत नाही. फक्त तो स्वच्छ असावा दिवा. स्वच्छ नसेल, धातूचा दिवा असेल म्हणजे तांब्याचा किंवा पितळेचा असेल, तो स्वच्छ करून घ्या तुम्ही. पणती असेल तर ती वापरा किंवा मग तुम्ही नवीन पणती वापरली तरी चालेल, काहीही हरकत नाही. किंवा जो तुळशीचा दिवा आहे तो चांगला स्वच्छ करून घ्या आणि नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. रोजचा जो तुळशीचा दिवा आहे तुमचा तो घ्या. तर तो दिवा घ्यायचा आहे तुम्हाला, तो प्रज्वलित करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला जोड वात टाकायची आहे, म्हणजे 2 वातींची मिळून 1 वात टाकायची आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि थोडेसे तीळ घ्यायचे. अर्धा चमचा तांदूळ आणि अर्धा चमचा पांढरे तीळ जे असतात ते घ्यायचे. तांदूळ घेताना अखंड घ्या, खंडित तांदूळ घेऊ नका. कुठल्याही उपायासाठी खंडित तांदूळ वापरायचे नाही, तुकडा वापरायचा नाही. तुकडा तांदूळ चांगला मोठावाला असतो तो वापरायचा. आता हे तीळ आणि तांदूळ एकत्र करा. त्यामध्ये अगदी 1 चिमूट 2 चिमूट हळद टाका किंवा थोडीशी हळद ओली करून घ्या आणि त्या तीळ आणि तांदळाला आपल्याला ती हळद जी आहे ती लावून घ्यायची आहे. आता बघा, तुळशीजवळ यायचं आहे. तुळशीला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे, हळद कुंकू लावायचं आहे. आता तुळशीचा जो आतला भाग आहे म्हणजे माती आहे तिथे काय करा, हे तीळ आणि तांदूळ जे आहेत तर एक आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं पान ठेवायचं आहे तुळशीमध्ये. त्या पानाचं देठ जे आहे ते आपल्याला दक्षिणेला करायचं नाही, इतर दिशेंना तुम्ही करू शकता. फक्त दक्षिणेला येईल अशा पद्धतीने ते देठ ठेवू नका. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, त्या पानावरती हे तीळ आणि तांदूळ जे आहेत म्हणजे तुळशीच्या मातीमध्ये पान ठेवायचं आहे. तुळशीच्या समोर नाही, तुळशीच्या मातीमध्ये त्या पानावर आपल्याला हे हळद लावलेले तीळ आणि तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहेत. त्यावर पुन्हा हळद कुंकू थोडंसं वाहून घ्या. त्यानंतर जो दिवा आहे त्यामध्ये गाईचं तूप टाका किंवा तेल वापरणार असाल तर तिळाचं तेल वापरा. बघा, तीळ जे आहे ते विष्णूंना अतिप्रिय आहे. तीळ म्हणजे साक्षात त्यामध्ये विष्णूंचा वास असतो असं समजलं जातं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी एक तर तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावा तुळशीसमोर किंवा तिळाच्या तेलाचा लावा. याचे खूप शुभ फळं आहेत. तर असं या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्या पानावर ज्यावर आपण तीळ आणि तांदूळ हळद लावून ठेवले त्यावर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचं तोंड हे उत्तर दिशेला करायचं आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या कुठल्याही दिशेला करायचं नाही, तो उत्तर दिशेला करायचा आहे. उत्तर दिशा जी आहे माता लक्ष्मीची दिशा समजली जाते. त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला हे
तोंड करायचं आहे दिव्याचं. आणि बघा कुबेरांची दिशा पण उत्तर दिशा आहे, त्यामुळे धनप्राप्तीतल्या अडचणी आपल्या सगळ्या दूर होतात. आणि असा हा दिवा तिथे ठेवल्यानंतर दिव्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर 2 लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. लवंगा या चांगल्या असाव्या, फूल असलेल्या असाव्या, तुटलेल्या नसाव्यात. 2 लवंगा टाकायच्या आहेत. आता असा दिवा लावायचा आहे आणि तुळशीसमोर फक्त आपल्याला काय करायचं आहे, एखादं मातीचं भांडं घ्या. त्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर ठेवा, एक कापराची वडी ठेवा आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला दुसऱ्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या काय करायच्या आहेत, तर तिथे प्रज्वलित करायच्यात. म्हणजे कापूर पेटवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगा टाकायच्या आहेत. आणि तिथे बसून तुम्हाला ओम सुभद्राय नमः, ओम सुभद्राय नमः या मंत्राचा जप 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा मग 108 वेळा तुम्हाला शक्य असेल तर करायचा आहे. बघा, असा हा उपाय जर तुम्ही आज एकादशी दिवशी केला तर तुमच्या धनप्राप्तीतले जे काही अडथळे आहेत ते दूर होतात. कामातले अडथळे जे आहेत ते दूर होतात. आणि एकादशी दिवशी जेव्हा आपण अशा प्रकारे हळद लावलेले तीळ आणि तांदूळ तुळशीमध्ये ठेवतो तेव्हा आपला जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो, आपली आर्थिक प्रगती होते किंवा जे काही आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे ते दूर जातं, अलक्ष्मी आहे ती दूर जाते आणि घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास अखंड राहतो. भगवान विष्णूंचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. कारण एकादशीचा शुभ दिवस आहे, आज मंगळवार आहे, लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे. त्यामुळे बघा, हा उपाय सर्वांनी करा. काही गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आज फक्त द्रवपदार्थ कुठला तुळशीला अर्पण करू नका. तर अशा प्रकारे आपल्याला तीळ आणि तांदूळ हळदीमध्ये मिक्स करून ते असे आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचे. दिवा जो आहे तो उत्तरेकडे तोंड करून प्रज्वलित करा आणि कापूर लवंगा आपल्याला जाळायचा आहे तिथे तुळशीसमोर. तुळशीच्या समोरच आपल्याला हे कापूर आणि लवंग पेटवायचं आहे आणि ते जळेपर्यंत ओम सुभद्राय नमः या मंत्राचा जप करा. बघा, आपल्या घरामध्ये असलेले काही जे अडचणी आहेत, संकट आहेत, तर या उपायामुळे ते सगळे दूर होतात. नक्की सर्वांनी हा उपाय करा. आणि बघा, दुसऱ्या दिवशी हे जे साहित्य आहे, तीळ आणि तांदूळ किंवा विड्याचं पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करा किंवा तो तुमच्या घरामध्ये जर मनी प्लांट असेल तर त्या मनी प्लांटला हे तीळ आणि तांदूळ जे आहेत, विड्याचं पान आहे, ते मनी प्लांटच्या मातीत तुम्ही ठेवून द्या. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज कामदा एकादशी दिवशी हा उपाय करता येईल.